ते म्हणतात ना, एक आई होणं सोपं नाही, ते खरंच आहे. मी एक आई झाल्यावरच मला कळलं की आई पण काय असते. चला, मी तुम्हाला सांगते माझ्या ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काय झालं ना, आज पप्पा खूप लेट जाणार होता म्हणून सात्विकची आणि पप्पाच्या फार वेळ गप्पा गोष्टी चालत होत्या. आणि पप्पा गेल्यानंतर ना लगेच बानी दीदी आली होती सात्विकसोबत खेळायला. बानी दीदीने छान गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि ना सात्विकला भूक लागली. सात्विकला काय झालं हे मला एक आई झाल्यावरच कळायला लागलं. सात्विकला भूक लागली होती म्हणून लवकर त्याला ब्रेकफास्ट वगैरे दिला. आणि हा ड्रेस ना मी खूप दिवसानंतर घातलेला होता. 2 दिवसापासून फक्त मी फेसवॉश यूज करते. जुन्या लोकांना माहिती आहे मी कुठला फेसवॉश यूज करते. जर तुम्हाला माहिती करायचं असलं कुठला फेसवॉश यूज करते, कशामुळे माझा फेस ग्लो करतो, तर नक्की तुम्ही मला कमेंट करा. मी कुठला फेसवॉश यूज करते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगेल. मग मस्त गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घेतली आणि लगेच स्वयंपाक करायला लागली. मला ना ज्वारीची भाकरी बिलकुल येत नाही, म्हणून ना दरवेळेस मी बाजरीची भाकरीच करते. आणि माझी भाकर ना आता खरंच खूप छान व्हायला लागलेली आहे, ते पण फक्त एका ब्लॉगमुळे. का बरं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. बाजरीची भाकर वगैरे झाली आणि आज ना घरीच हार करायचा होता. माझा हार कसा झाला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज ना आमच्या शेजारी ताईकडे गौराई येणार होत्या. त्यांनी इतकं छान नटवलं होतं ना, मला असं वाटलं त्यांना पण अशा ब्लॉगमध्ये घ्यावं. त्यांना पण आवडतं मी त्यांना ब्लॉगमध्ये वगैरे घेतलं. तर बानीच्या मम्मीने, मी आणि त्यांनी सगळ्यांनी मस्त गौराईला घरात घेण्याचा प्रोग्राम स्टार्ट केला. त्यांची पूजा करताना ना इतकं छान वाटत होतं आणि अंगावरती ना असे काटे येत होतं, कारण हे काम ना मला पहिल्यांदाच करायला भेटलं, म्हणजे सेकंड टाईम. मागच्या वर्षीसुद्धा मी हे काम केलेलं होतं. गौरायांना घरात घेऊन जाण्याचा प्रोग्राम आमचा खूप छान पार पडलेला होता आणि ते बघून ना मला खूप छान वाटत होतं. आणि माझा फेस बघा किती छान ग्लो करतो आहे. मला तर साडी घालायची होती, बट ना त्यांचा प्रोग्राम लवकर स्टार्ट झाल्यामुळे मला असंच या ड्रेसवरच जावं लागलं. शेवटी मस्त गौराई घरात आल्यानंतर ना त्यांनी इतकं छान डेकोरेट केलेलं होतं आणि ते बघून इतकं छान वाटत होतं. आणि तुम्हीच बघू शकता त्या किती सुंदर दिसतात आहे. संध्याकाळी मस्त आवरून ना आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून हा ड्रेस घातलेला होता, जो मागच्या वर्षी दगडूशेठवरून घेतलेला होता, ते पण गणपती बाप्पाच्या सीझनमध्ये. आजीकडे गेल्यानंतर ना आजीने मस्त अशा प्रकारे भजी आणि पापड दिले होते खायला. ते खाऊन जेवण वगैरे करून ना मॅक्झिमम 11, 11:30ला आम्ही घरी आलो. आणि घरी येतपर्यंत खूप लेट झालेलं होतं. इतकं दमलेलं होतं ना, कारण तिथे गेल्यानंतर थोडे कामंसुद्धा झालेले होते. पण घरी आल्यानंतर ना सात्विकला डान्स करायचा होता म्हणून त्याच्यासोबत मी सुद्धा डान्स एन्जॉय केला. आज पुरतं इतकंच. आता आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.